तर फक्त इथं सांगितलेलं परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा जर का हा पदार्थ केलात ना, तर 100% खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारा तुमचाही पदार्थ तयार होईल. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 3 वाटी बारीक चिरलेला पालक, 1 वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, पाव चमचा हिंग, 2 चमचे हिरवी मिरची अद्रकाचं वाटण, 3 चमचे पांढरे तीळ सुरुवातीला चांगले खजीव केलं. आता ह्यामध्ये पाऊण वाटी पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स करत अशा पद्धतीने पीठ भिजवायचं. तेल लावलेलं ताटलीवरती थापून घ्यायचं. आता इथं चांगलं पाणी गरम केलं, त्यावरती ताटली ठेवायची. व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं मिश्रण वाफवून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटानंतर पूर्णपणे वड्याचं मिश्रण थंड झाल्यावरती वड्या कट करायच्या. आता इथं तुम्ही शॅलो फ्राय किंवा तळून घेऊ शकता. इथं मी जेवढ्या वड्या लागतील तेवढ्या मस्त खुसखुशीत अशा तळून घेतल्या. खमंग खुसखुशीत पालकाच्या अजिबात तेलकट न होणाऱ्या वड्या तयार केल्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.